श्रोते हो, कृपामूर्ती श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज चरित्रामृताचे आपले 23 अध्याय पूर्ण झाले आहेत. आज 24वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या अध्यायाचं नाव आहे सायनदेवाची कसोटी. तर ही कथा सांगण्यापूर्वी मला हे सांगणे गरजेचे आहे की सायनदेव कोण होते. श्रोते हो, मागच्या आपल्या 10व्या अध्यायात सायनदेवाची ओळख आपल्याला झाली आहे. सायनदेव हा वासर ब्रह्मेश्वर येथे राहणारा श्री गुरूंचा एक भक्त होता. हा सायनदेव एका यवन बादशहाच्या दरबारात चाकरीस होता. त्यावेळी सायनदेवाची हत्या करण्याच्या यवन सुभेदाराच्या बेतापासून सायनदेवाचा जीव श्री गुरूंनी वाचवला होता. तेव्हापासून सायनदेव श्री गुरूंचा एक अनन्यसाधारण भक्त झाला होता. श्री गुरूंची ही अलौकिक कृती पाहून त्यावेळीच सायनदेवाने श्री गुरूंच्या सेवेतच आपले उर्वरित आयुष्य संपवावे असा आपला मनोदय श्री गुरूंपाशी व्यक्त केला होता. पण त्यावेळी श्री गुरूंनी त्याला 15 वर्षांनी आपली पुन्हा भेट होईल तोपर्यंत वाट बघ असे सांगितले होते. तेव्हा सायनदेव निराश होऊन श्री गुरूंच्या आज्ञेनुसार तेथेच थांबला व त्याने निश्चय केला की 15 वर्षांनी का होईना पण श्री गुरूंच्या सेवेत जीवन व्यतीत करणार म्हणजे करणारच. मग आता त्याचं पुढे काय झालं हे आजच्या अध्यायात आपण बघणार आहोत. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार जरी सायनदेव तेथेच थांबला तरी त्याचे सर्व लक्ष श्री गुरूंवरच होते. देहाने तो वासर ब्रह्मेश्वरी होता, पण मनाने तो श्री गुरूंच्या संगतीत होता. श्री गुरु कोठे जात आहेत, कोठे वास्तव्य करीत आहेत, कोणत्या कोणत्या अलौकिक चमत्कार सदृश्य लीला त्यांच्याकडून घडत आहेत याची माहिती मिळाल्याविना त्याला चैनच पडेना. ही माहिती तो काळजीपूर्वक प्रयत्नपूर्वक मिळवत राहिला. त्याला हा छंदच जडला. याबरोबरच आपल्या देवाऱ्यात श्री गुरूंची प्रतिमा ठेवून तो त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा करत होता व त्यांची मनोमनी क्षणोक्षणी तुमच्या सेवेची संधी मला द्या अशी प्रार्थना करत होता. 15 वर्षांनी गाठभेट झाल्यावर कसलीही अडचण उद्भवू नये व कसल्याही मायामोहात जीव अडकू नये म्हणून गेली 8-10 वर्षे तो विरक्तासारखा राहून वैराग्ययुक्त जीवन जगत होता. हळूहळू करून सांसारिक जबाबदारी त्याने पूर्णपणे आपल्या पुत्रांच्या शिरावर दिली. यवन सुभेदाराची सेवा चाकरीही त्याने सोडून दिली. पण अधूनमधून तो यवन सुभेदार त्याला सल्लामसलती करता बोलावित होता. एवढीच उपाधी त्याची शिल्लक राहिली होती, पण त्याची बांधिलकी मात्र नव्हती. केव्हा एकदा हा आपल्या नशिबाचा 15 वर्षाचा वनवास संपतो असे त्याला होऊन गेले होते. ती 15 वर्षे संपण्याची तो चातकासारखी वाट बघत होता. श्री गुरूंचे चमत्कार ऐकून केव्हा एकदा श्री गुरूंची गाठ होते व त्यांच्या सेवेत रुजू होतो या विचाराने सायनदेव बैचेन झाला होता. एव्हाना 15 वर्षेही होत आली होती. तेव्हा विलंब न लावता तो मोठ्या उत्साहाने गाणगापुरास जाण्यास निघाला. अथक असा त्याचा प्रवास चालू होता. प्रवासात तो श्री गुरूंची मनोमन प्रार्थना करून अंतरी त्यांना तो विनवित होता की आता तरी तुमच्या सेवेत ठेवून घेण्याची कृपा करा, हे सद्भाग्य मला द्या. प्रवास होता होता सायनदेव गाणगापुरा नजीक आला. दुरून गाणगापूर दिसताच भक्तिभावाने त्या धुळीतच साष्टांग नमस्कारामागे नमस्कार घालीत ते सर्व अंतर त्याने संपवले व अशा प्रकारे तो मठात दाखल झाला. तेथे त्याने हातपाय धुतले व सर्वप्रथम श्री गुरूंचे पुण्यप्रद दर्शन घेऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे चरणांवर मस्तक ठेवले व हळूवारपणे आपल्या मस्तकावरील वाढलेल्या केसांनी श्री गुरूंच्या चरणांवरील धूळ साफ केली म्हणण्यापेक्षा ती आपल्या मस्तकी धारण केली. 15 वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या श्री गुरूंच्या भेटीने दर्शनाने तो एवढा आनंदला होता की त्या आनंदाने श्री गुरूंवरील प्रेमाने भक्तीने त्याचा कंठ दाटून आला होता.
श्री गुरूंनी त्याच्या मनीचा भाव ओळखला व संतोषून त्याला म्हणाले, आता काही बोलू नकोस, तू तर माझा सद्भक्त झाला आहेस, पण तुझे वंशजही ही भक्ती परंपरा पुढे चालवतील. आता प्रथम संगमावर जा, तेथे स्नान करून तेथील अश्वत्थाची पूजा कर व भोजन समयी येथे ये. श्री गुरूंची अशी आज्ञा होताच सायनदेव संगमावर गेला व मध्यान्ही भोजनासमयी मठात परतला. भोजन आटोपल्यावर श्री गुरूंनी त्याला आपल्याजवळ बोलावून घेतले व शेजारीच बसवून, तुझे कसे काय चालले आहे? कुटुंबातील सर्व खुशीत आनंदात आहेत ना? सध्या तू कोठे राहतोस? तुझी पत्नी, तुझे पुत्र कोठे आहेत? असे त्याला विचारले. श्री गुरूंनी अत्यंत अस्थेवाईकपणे केलेली ही चौकशी पाहून तो अंतरी सुखावला. भक्तवत्सलता ती हीच हे त्याला जाणवले. विनम्रपणे सायनदेव म्हणाला, ही माहिती तुम्हाला पूर्णपणे आहे. तुम्ही येथे बसून सर्व काही बसल्या जागीच पाहत आहात. आपल्या आशीर्वादाने उत्तर कांची येथे आम्ही सर्व सुखाने जीवन जगत आहोत. तेथे तुमच्या कृपेने आम्हाला कशाचीच उणीव नाही. संसाराचा सर्व भार पुत्र सांभाळीत आहेत. मी तर पूर्णपणे निश्चिंत झालो आहे. जवळजवळ निवृत्तच झालो आहे. अधूनमधून यवन सुभेदाराकडे जातो तेवढाच, पण त्याची बांधिलकी नाही. आता हे उर्वरित आयुष्य येथेच तुमच्यापाशी राहून तुमच्या चरणसेवेत घालवावे एवढी एकच इच्छा आहे. हीच तळमळ अंतःकरणात आहे. आता कृपा करून मला आपल्या पायापाशी आसरा देऊन उपकृत करा. हे ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले, माझी सेवा तू समजतोस तेवढी सोपी नाही बरं का. कारण मी एके ठिकाणी कधीच स्थिर नसतो. आज मी एखाद्या झोपडीत दिसेन तर उद्या एखाद्या राजवाड्यात असेन. परवा तर घोर अरण्यात आश्रय घेईन. कोठे मिळेल तेथे आत्मानंदात मस्त होऊन पडून राहण्याची माझी वृत्ती. माझ्या आहाराची पण हीच दशा. चव, रव, थंड, गरम या कशाचीही जाणीव मला नसते. जे जिथे मिळेल ते मला चालते. न मिळाले तरी दिवसामागून दिवस मी घालवू शकतो. उन्हाळा, पावसाळा, थंडी, या कशालाही दाद न देता सूर्योदय होण्यापूर्वीच प्रहरभर उठून नदीत स्नान करून नित्य नियमाने अनुष्ठान पूर्ण झाल्याविना मी काही बोलत नसतो की खात पीत नसतो. तेव्हा तुझे माझ्या संगतीत राहून कसे निभावणार? संन्यासाची सेवा करायला जाणे म्हणजे अग्निपरीक्षेस बसणे होय. तुला हे जमेल काय? पूर्ण विचार कर. नुसत्या भावना, नुसती भक्ती कामाला येत नाही. नाहक सुखातला जीव दुःखात टाकतोयस तेव्हा पूर्ण विचार कर. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून त्यांना वंदन करून सायनदेव म्हणाला, प्रभो, या शरणागताचा आता अंगीकार करा. मला आता निराश करू नका. गेली 15 वर्षे मी तुमच्या सेवेचे स्वप्न पाहत आहे. यावर मी पूर्ण विचार केला आहे. माझा दृढ विश्वास आहे की या विचारांची ज्योत माझ्या अंतरी तुम्हीच लावली आहे. तुम्हीच माझ्या संसाराची सर्व सोय लावून ती प्रज्वलित केली आहे व तुम्हीच मला यशस्वी करणार आहात. तसे नसते तर आज हे येथे तुमच्या पुढे माझे येणे झालेच नसते. तेव्हा देवा, कृपा करा व आसरा द्या. माझी खात्री आहे की मनोभावे तुमची सेवा करणाऱ्याच्या जवळही अपयश कधी फिरकणार नाही. तुमच्या आशीर्वादाने त्याचे इहपरलोकी कल्याणच होणार. श्री गुरूंना त्याचा हा अत्यंतिक भक्तिभाव पाहून परम संतोष झाला. ते म्हणाले, तुझा जर एवढा निश्चयच आहे तर राहा येथे, माझी हरकत नाही. अशा प्रकारे सायनदेव तेथे श्री गुरूंच्या सेवेत राहिला. त्याने स्वेच्छेने स्वशिरावर घेतलेल्या या जबाबदारीची त्याला पूर्ण जाणीव होती. तो अत्यंतिक भक्तीने श्री गुरूंची सेवा करत होता. श्री गुरु उठण्यापूर्वीच घटकाभर तो अंथरूण सोडायचा व श्री गुरु निद्राधीन झाल्यावर तो अंथरुणाचा आश्रय घ्यायचा. तेथील कोणतेच काम त्याला कमीपणाचे वाटत नव्हते की कष्टाचेही वाटत नव्हते. श्री गुरूंच्या स्मरणात हाती घेतलेले प्रत्येक काम केव्हा व कसे संपत असे हे त्याचे त्याला सुद्धा कळत नव्हते.
त्याची ही शक्ती पाहून, निष्ठा पाहून तेथील सर्व भक्त आश्चर्य पाहून त्याचा हेवा करीत होते. पण कोणीही त्याचा द्वेष करत नव्हते. सर्वांशी मिळून मिसळून वागणे, अडीअडचणीत इतरांना मदत करणे, या त्याच्या गुणाने तो सर्वांचा आवडता झाला होता. होता होता असे 3 महिने गेले. एके दिवशी संध्याकाळी श्री गुरु एकट्या सायनदेवाला सोबत घेऊन संगमावर आले. आज त्यांनी सायनदेवाची कसोटी पाहण्याचा आपल्या मनाशी निर्णय केला होता. संगमावरील अश्वत्थामुळी बसून श्री गुरु भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत 12व्या अध्यायात सांगितलेल्या भक्तियोगाचे मर्म सायनदेवाला समजावून सांगत होते. हे ज्ञान त्याला देत असताना सूर्यास्त झाला. तो पौर्णिमेचा दिवस होता. आकाशात एकाएकी वावटळ उठली. एवढा सोसाट्याचा वारा सुटला की मोठमोठाले वृक्ष बघता बघता कडकड आवाज करीत भुईसपाट होऊ लागले. धुळीच्या लोटच्या लोट उठले. पाला पाचोळा, धुळीचे कण यांच्या बेबंद नाचाने संपूर्ण वातावरण व्यापले. बघता बघता काळ्या कुट्ट मेघांनी आकाश व्यापले व सर्वत्र काळोख दाटून मुसळधार पाऊस पडू लागला. हातभराच्या अंतरावरही काही दिसत नव्हते. सोसाट्याच्या या वाऱ्यामुळे थंडी जाणवू लागली. श्री गुरु भिजू नयेत, पावसापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून सायनदेव आपल्या शरीराची जवळजवळ कमान करून त्यांच्या मागे उभा राहिला होता व त्यांच्या देहावर आपल्या देहाचे आवरण धरण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या उपरणीची चौपदरी घडी करून ती श्री गुरूंच्या डोक्यावर छतासारखी त्याने ताणून धरली होती. तो ओलाचिंब होऊन भिजत कुडकुडत उभा होता. सुमारे 2-4 घटका असे पावसाचे, वाऱ्याचे, वादळाचे थैमान चालू होते. त्यानंतर पावसाचा जोर थोडा मंदावला, पण थांबला नाही. थंड झोंबणाऱ्या वाऱ्यात लक्षणीय वाढ झाली. दात एकमेकांवर आपटू लागले. आधीच भिजून चिंब झालेली ही शरीरे व त्यावर थंडी, वारा याने हातापायाला कंप सुटला. श्री गुरु सायनदेवास म्हणाले, झटपट मठात जाऊन काही जळण व अग्नी घेऊन ये. शेकोटी तरी करूया. श्री गुरूंचे हे शब्द कानी पडताच त्या निबिड अंधाराची, पावसा पाण्याची, थंडी वाऱ्याची पर्वा न करता सायनदेव लगेच मठात जाण्यास निघाला. हे पाहून श्री गुरूंनी त्याला सूचना केली की जाताना व येताना मागे अथवा उजव्या किंवा डाव्या बाजूस मुळीच पाहू नकोस. नाकासमोर दृष्टी ठेवून जा व तसाच परत ये. अंधार तर मी म्हणत होता. अधूनमधून पडलेल्या वृक्षांचा अडथळा त्याला ओलांडावा लागत होता. निबिड अंधारामुळे कोणत्या दिशेने गेल्यास गाणगापुरास लवकर सुखरूप पोहोचू हे कळणे अशक्य होऊन बसले होते. मधूनच चमकणाऱ्या विजांचा तो क्षणभर प्रकाश पडे, तोच तेवढा त्याचा आधार ठरला होता. पण निराश न होता श्री गुरूंचे स्मरण करीत, अडखळत, ठेचकळत श्री गुरु प्रेरणा देतील तशी पावले टाकीत सायनदेव मठाच्या प्रवेशद्वारी येऊन पोहोचला. तेथे जाताच तेथील द्वारपालाकडून थोडे जळण व एका परातीत थोडा अग्नी घेऊन तो परत फिरला. आता पाऊस थांबला होता म्हणून जळण भिजण्याची किंवा अग्नी विझण्याची शक्यता नव्हती. विजा चमकणे मात्र अधूनमधून चालू होते. त्यामुळे पाऊस परत सुरू होण्याची शक्यता होती. रस्ता मधूनच क्षणभर चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात काय दिसत होता तो तेवढाच. श्री गुरुच आपल्याला योग्य मार्गाने चालवणार या विश्वासाने तो त्यांची प्रार्थना करीत झपझप पावले टाकीत राहिला. मध्येच त्याला श्री गुरूंनी मागे अथवा आजूबाजूला पाहू नकोस असे जे सांगितले होते ते आठवले. ही आठवण होताच असे का बरे सांगितले असेल या कुतूहलापोटी त्याने आपली नजर जराशी उजव्या बाजूस वळवली. त्याच क्षणी लख्खन वीज चमकली व त्याला एक भला मोठा नाग आपल्या मागून सरपटत वेगाने येत असलेला दिसला. घाबरून त्याने डाव्या बाजूस उडी मारली व त्या बाजूस तरी सर्व काही सुरक्षित आहे ना म्हणून मागे पाहिले. तो तेथेही तसाच पिवळा धमक नाग त्याला स्वतःच्या मागे येत असलेला दिसला. त्याचे सर्व शरीर भीतीने थरथरले. तो भेदरला व धावतच सुटला. धावताना वाट चुकून जंगलात शिरला.
आता काय करावे हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. आपण जंगलात शिरलो आहोत हे त्याला कळाले. आता आपण श्री गुरूंपर्यंत कसे काय पोहोचणार ही विवंचना त्याला सतावू लागली. तो श्री गुरूंना शरण गेला. तो त्यांची प्रार्थना करू लागला व वाचवा मला अशी आर्त विनवणी करू लागला. तो देवाला उद्देशून म्हणू लागला की देवा, माझ्या श्री गुरूंना थंडीचा त्रास होत असणार. हा अग्नी लवकरात लवकर त्यांच्यापाशी नेण्यासाठी मला सहाय्य करा. माझ्या गुरुसेवेच्या व्रतास डाग लागता कामा नये अशी तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. थोड्याच वेळात थंडी पळाली. वाऱ्याने वेग कमी केला. आकाश मोकळे झाले. पौर्णिमेचा चंद्र झळाळू लागला. जंगलातून तो बाहेर रस्त्यावर सुखरूप आला. सर्व काही स्वच्छ दिसू लागले. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळापूर्वी एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळूनही रस्त्यावर पाण्याचा मागमूसही दिसेना. जाताना तर तो सारखा पडलेल्या झाडांना अडखळत गेला. पण आता तर त्याला वृक्ष सोडा, पण एक फांदीही कोठे दिसेना. हा काय चमत्कार आहे तेच त्याला समजेना. अशा अवस्थेत सायनदेव श्री गुरु संगमावर काळोखात एकटेच असतील या कल्पनेने शेकोटीसाठी अग्नी व जळण घेऊन तो झपाझपा रस्ता संपवत होता. अशा प्रकारे तो भराभर चालला असता त्याला समोर जे दृश्य दिसले त्याने आपण स्वर्गात तर नाही ना असे त्याला वाटले. समोर अश्वत्थ वृक्षातळी श्री गुरु एका भव्य सिंहासनावर बसलेले त्याला दिसले. त्या सिंहासनाला जडवलेल्या रत्नांचा चमचमाट एवढ्या दुरूनही त्याला जाणवत होता. भोवताली हजारो दिवे लखलखत होते. त्या दिव्यांची रोषणाई अत्यंत कलात्मक दृष्टीने आकर्षक केली होती. भोवती शेकडो ब्राह्मण व भक्त अदबीने उभे होते. तेथे चाललेल्या वेदघोषाचा आवाज सुस्पष्टपणे त्याच्या कानी येत होता. हे आश्चर्य पाहून तो दिग्मूढ झाला व श्री गुरूंच्या दिशेने पळत सुटला. तेथे पोहोचताच पाहतो तो तेथे श्री गुरु एकटेच त्याची वाट पाहत बसले होते. नव्हते तेथे दिवे की नव्हते तेथे ब्राह्मण. नदी वारा संत वाहत होते. पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. त्याने श्री गुरूंचे चरण धरले व जे स्वर्गीय दृश्य त्याने पाहिले ते सांगितले व त्याचबरोबर मागे नाग येत होते. त्यांना पाहून घाबरल्यामुळे रस्ता चुकून जंगलात शिरलो म्हणून येण्यास उशीर झाला तरी क्षमा करा असे सायनदेव गुरुस म्हणाला. श्री गुरूंनी हे ऐकताच ते त्याला म्हणाले, म्हणजे माझी आज्ञा अव्हेरून तू मागे पाहिलेसच. हे काही योग्य केले नाहीस. आम्हीच ते 2 नाग तुझ्या संरक्षणासाठी सोबत पाठवले होते. श्री गुरूंचे हे शब्द पुरे होत असतानाच तेथे ते 2 नाग आले. प्रथम त्यांनी श्री गुरूंच्या चरणाजवळ जाऊन आपल्या फडा उंचावल्या व त्या सावकाशपणे हळुवारपणे त्यांच्यासमोर जमिनीस टेकवल्या व ते तेथून निघून गेले. हे दृश्य पाहून सायनदेव श्री गुरुस म्हणाला, देवा, चुकलो मी, मला क्षमा करा. असा प्रमाद पुन्हा होणार नाही याची आटोकाट काळजी घेईन. असे म्हणून त्याने श्री गुरूंना त्या दिसलेल्या स्वर्गीय दृश्याचा अर्थ विचारला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तूच काय, पण सर्वच शिष्यांना भक्तांना असे वाटते की आपल्याशिवाय आपल्या गुरूंना कोणाची सोबत नाही. आपण नसतो तर ते एकटे पडतील. त्यांच्या भोवती अंधार माजेल. ते अंधारात राहतील. आपण आहोत म्हणून तर त्यांचे हे सुखासीन जीवन आहे. आपण जर साथ सोडली तर हे एकाकी काय करणार? हा जो अभिमान भक्तांच्या शिष्यांच्या मनात निर्माण होतो तो किती फोल आहे हे या दृश्याने तुला मी दाखवून दिले. तुला वाटलेच ना की मी येथे एकटा व तोही काळोखात आहे. तेव्हा लक्षात ठेव की आपले सद्गुरू कधीही एकटे नसतात. त्यांच्यापाशी सदैव त्यांचे भक्त वावरत असतात. एकदा का सद्गुरूंनी एखाद्याला आपला म्हणून अंगीकारले की त्याने वेळी अवेळी सद्गुरूंना मारलेली प्रत्येक हाक त्यांच्या कानी येते व तो भक्त त्यांच्या नजरेसमोर उभा राहतो. अशा प्रकारे सद्गुरू सदैव भक्तांच्या गराड्यात असतात.
त्याचप्रमाणे सद्गुरू कधी काळोखात असणेच शक्य नाही. काळोख, अंधार त्यांच्या जवळही फिरकू शकणार नाही. ते स्वयंप्रकाशी असतात. इतरांच्या अंतरीचा काळोख दूर करण्याची शक्ती असलेली व्यक्ती किंवा दुसऱ्यांना प्रकाश दाखवणारी व्यक्ती स्वतःच अंधारात चाचपडेल का? असे जर झाले तर प्रत्यक्ष सूर्य अंधारात असतो असे म्हणावे लागेल. तेव्हा कोणीही मी तेवढा एकमेव गुरूंचा सच्चा शिष्य, सच्चा भक्त असा अभिमान बाळगू नये. सद्गुरूंची सेवा होईल तितकी जरूर करावी. ती केल्याने इहपरलोकी कल्याणच होईल. असा त्याला त्या दृश्याचा अर्थ सांगून श्री गुरु त्याला म्हणाले, माझी सेवा करणे किती कष्टाचे आहे हे आता तरी तुला समजले ना? अजूनही तुझा विचार कायमच आहे काय? फेरविचार केलास तरी माझा रोष होणार नाही. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. यावर सायनदेव म्हणाले, गुरुदेव, आता माझा निश्चय बदलणे शक्य नाही. प्रत्यक्ष तुमची सगुण सोबत मिळणे व तुमच्या शाब्दिक आशीर्वादांची सोबत मिळणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा आता माझ्या विचारात बदल होणार नाही. आज केलेत त्याप्रमाणेच तुम्हीच माझे संरक्षण करणार आहात व चुकलो तर योग्य मार्गावरही आणून सोडणार आहात. तुम्हीच या जीवनात प्रकाश दाखवणार आहात. तेव्हा कृपावंता, माझ्याविषयी कसली शंका येऊ देऊ नका. माझ्या अंतरातला प्रत्येक कोपरानकोपरा तुम्ही पाहू शकता. तुमच्यावरील नितांत श्रद्धेविना, भक्तीविना तेथे अन्य काहीच आढळणार नाही. श्री गुरु त्याच्या या उत्तराने आनंदले. नंतर श्री गुरु त्याला म्हणाले, तू माझा एकनिष्ठ भक्त आहेस. तुझे कल्याण होईल. तू यवनाची सेवा करणे सोडून दे व तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलाबाळांना माझ्या भेटीसाठी घेऊन ये. असे सांगून श्री गुरु त्याच्यासह मठात परतले. वाटेत त्याला एकही वृक्ष पडलेला, मोडलेला, वाकलेला दिसला नाही. शिवाय रस्ताही साफ सुखा आढळला. त्याने याविषयी श्री गुरूंना विचारता त्याच्या कसोटीसाठी त्यांनी ही मायेची क्षणिक निर्मिती केली होती असे त्याला सांगितले. सायनदेव श्री गुरूंच्या आज्ञेनुसार उत्तरकांचीस गेला व आपल्या कुटुंबियांसह परत गाणगापुरास आला. सर्वांनी श्री गुरूंच्या चरणी नमन केले. श्री गुरु सायनदेवाचा मोठा पुत्र नागनाथ याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, सायनदेवा, हा तुझा मोठा पुत्र आयुष्यमान होऊन माझा मोठा भक्त होणार. हाच तुझ्या वंशविस्तारास कारणीभूत होईल व तुझ्या वंशात लक्ष्मीचा अखंड निवास होईल. पण आता यापुढे यवनाची सेवा बंद कर. यवनाची सेवा केल्यास तुमचे अधःपतन होईल. तुझी ही पत्नी मोठी पतिव्रता आहे. हिच्यासह तू गाणगापुरातच राहा. हिला एकूण 4 पुत्र होतील, पण त्यातील नागनाथ कुटुंबाचे नाव उज्ज्वल करेल. तू मात्र येथेच गाणगापुरात राहून माझी सेवा कर. अखंड भजनात भक्तीत रममाण होऊन राहा. सायनदेवाने श्री गुरूंच्या आज्ञा तंतोतंत पाळल्या व त्यांची अनन्य भावाने सेवा करत त्याने मोक्षपद प्राप्त केले. श्री गुरुदेव दत्त.